रेस्ट ऑफ इंडिया आणि रायगड ठाणेचा जो सामना सुरू आहे त्याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे। रेस्ट ऑफ इंडियाच्या 4 ओव्हरमध्ये 33 धावा झाल्यात आणि चांगली फाईट करतो रायगड ठाणे संघ। पहिलाच बॉल, मॅचची सुरुवात, मालेवाडी टीमचा पहिला धमाका, हरेश मालीच्या बॅटमधून आलाय चौकार। खरं तर हरेश मालीसाठी आणि त्याचबरोबर यशसाठी देखील कॅश प्राइज आहे। श्री समर्थ पोलीस अकॅडमी गौलवाडी यांच्याकडून जर षटकार हॅट्रिक ठोकली तर रोख रक्कम 5000 रुपयाचा कॅश प्राइज आहे। तेव्हा आता हरेश आणि त्याचबरोबर तेजससाठी गोलंदाज सय्यार, फटका भारी आहे। दुसऱ्या बॉल वरती देखील 30 सर्कलच्या बाहेर चेंडू निघालाय, बॉल फील्ड झालाय तोपर्यंत सिंगल रनने इथून मात्र हरेशने आणि पंचांनी इथून मात्र येस बेल्स ऑफ झाल्यात, पंचांनी रेफर केलं, इथून चेक आपण करणार आहोत। हॅलो हॅलो, येस, 2 चेंडू आणि 5 धावा। खरं तर वेगवान बॉल ची हाताळणी या ठिकाणी करत असताना जबरदस्त बॉलिंग आहे जानमन नेरल खांडा संघाची। खरं तर आधीच्या मॅच मध्ये देखील अष्टविनायक बेकरेच्या विरोधात देखील अशाच वेगवान गोलंदाजीचं प्रदर्शन त्यांनी केलं होतं आणि बेकरे टीमला 43 वरती थांबवलं होतं 5 ओव्हर मध्ये। ही तर 4 ओव्हरची मॅच आणि पहिल्या पॉवर प्ले मध्ये खरं तर 5 धावा आहेत त्याच्या मालेवाडी टीमच्या। यशच्या बॅटमधून फटका शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये, इथून फक्त सिंगल मिळेल। सिंगल वरती थांबलेत, हरेश इथून स्ट्राइक वरती पोहोचला आणि 6 धावांनी मालेवाडी संघाची सुरुवात। खरं तर मालेवाडी संघाने जय भैरवनाथ वरई संघाला पहिल्या फेरीमध्ये पराभूत करत आता द्वितीय फेरीमध्ये जय हनुमान नेरल खांडा टीमच्या विरोधात। खरं तर मालेवाडी आणि नेरल खांडा या 2 संघामध्ये आतापर्यंत कधीही मॅच झाली नाही, पहिल्यांदाच एकमेकांच्या अगेन्स्ट आले, तेही नाईट टुर्नामेंट मध्ये सेकंड राऊंड मध्ये। फुलटॉस होता, फटका आला, अरे अलॉंग द कार्पेट चालला चेंडू समोर, लॉंग ऑफच्या मधोमध हा चेंडू होता, चांगली फिल्डिंग झाली, एक सिंगल आली, स्कोर मात्र मालेवाडीचा झालाय पहिल्या चौकारानंतर आणि 3 सिंगल आल्या, अशा एकूण धावसंख्या 5 चेंडू मध्ये झाली आहे ती मात्र 7। मालेवाडी संघ तेजस आणि यश आणि हरेश वरती भरपूर अपेक्षा आहे संघाची, कर्णधार आहे खरं तर यश लेकुरवाले या संघाचा। अंतिम बॉल, यशचा फटका भरपूर उंच हवेत, डाऊन दी बॉल, खेळाडू आला, कॅच ड्रॉप झाली, तोपर्यंत 2 धावा विकेटच्या दरम्यान पूर्ण आणि पहिल्या ओव्हरचा खेळ देखील केलाय कंप्लीट। पॉवर प्ले समाप्त झालाय आणि 9 धावा झाल्या त्या मालेवाडी या संघाच्या। आदरणीय मानगावाडीचे सन्माननीय यशवंतजी ढोमणे साहेबांचं आगमन या व्यासपीठावरती होते। ढोमणे साहेब आपल्या दोस्ती चषकामध्ये सहर्ष स्वागत। पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावांनी सुरुवात करतोय ते मात्र मालेवाडी संघ। हरेश आणि त्याचबरोबर यश लेकुरवाले यांनी ही सुरुवात। जय हनुमान नेरल खांडा संघ खरं तर गोलंदाजांचं कौतुक आहे की लागोपाठच्या मॅच मध्ये देखील खरं तर चांगली बॉलिंग ते पेश करतात आणि जास्त वेळ घेऊ नका, टाइम मॅनेज करा, ही मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती आहे की 20 मिनिटांमध्ये आपल्या 4ही ओव्हर कंप्लीट झाल्या पाहिजे, कारण आज स्पर्धेमध्ये खरं तर मॅचेस भरपूर आहेत, आपल्याकडे वेळ कमी आणि मॅचेस जास्त आहेत।
त्या कारणास्तव मात्र आपण जास्त वेळ घेऊ नका. काय जबरदस्त बॉलिंग पहिल्या डावामध्ये, इथून पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा अवघ्या खर्च केल्या. त्यानंतर सुमित आलाय. नेरलकांडा संघाचा हा ऑलराऊंडर खेळाडू आहे, बॅटिंग बॉलिंग मध्ये तरबेज असणारा सुमित सध्या ओव्हर नंबर 2 मध्ये आला. आणि आता हरेश माळी, खरं तर आपल्या संघाला एक मोठी धावसंख्या उभारायची तर हरेश माळीचं आक्रमण आणि त्याची बॅटिंग मधली आक्रमकता विपक्षी टीमला त्याला दाखवावीच लागेल. आणि त्याने जर षटकार हॅट्रिक ठोकली तर श्री समर्थ पोलीस अकॅडमी गौलवाडी यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. गोलंदाज तयार. सुमित वर्सेस हरेश, चांगलं द्वंद्व या ओव्हर मध्ये रंगणार. पहिलाच बॉल सुमितचा. डॉट बॉलने सुरुवात करतोय. खरं तर सुमितला थोडासा अनफिटनेस जाणवत असावा. आदरणीय अशोकजी तिखांडे साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. अशोकजी तिखंडे साहेब, आपण व्यासपीठावरती यावं. दोस्ती चषकामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. जबरदस्त क्रीडा स्पर्धा. गोलंदाजाला खरं तर थोडी दुखापत जाणवते, त्या कारणास्तव सर्व खेळाडू गोलंदाजाची पाहणी करतात. सुमितची मेडिकल किट घेऊन जा. 9 धावा आहेत पहिल्या षटकामध्ये आणि पहिल्याच बॉलवरती खरं तर सुमितला बॉलिंग करत असताना थोडीशी दुखापत जाणवते. आणि आपले मेडिकल किट घेऊन लगेच एक खेळाडू देखील मैदानाच्या दिशेने रवाना झालाय. मागच्या 3ही रात्रीमध्ये आपण जबरदस्त मॅचेस पाहिल्या. कालची रात्र खरं तर गाजवली. डुगुईल
एका बाजूला सुमित आहे तर दुसऱ्या बाजूला हरेश आहे. दोन्ही आपापल्या संघाचे ऑलराऊंडर आहेत. पण आता हरेश पहिला डॉट बॉल आल्यानंतर कशा पद्धतीने गोलंदाज सुमितला इथून फेस करेल, कारण स्कोर आहे तो मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 9 आलेला धावा आणि इथून पहिला डॉट बॉल सुमित वर्सेस हरेश. गोलंदाज तयार. शरीरावरती हलकीशी अपील होती सुमितची. डॉट बॉल, वन मोर डॉट बॉल, बॅक टू बॅक डॉट बॉल खेळतो हरेश. खरं तर जो रन रेट पहिल्या ओव्हरमध्ये 9 होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये असं वाटलं की कदाचित पुन्हा एकदा हरेशचं आक्रमण बघायला मिळेल, पण सुमितने मात्र दोन्ही चेंडूमध्ये रोखलंय हरेशला, मोठ्या फटक्यापासून दूर ठेवलं आणि स्कोर येतो मात्र 9. फुल टॉस, फटका भारी आहे, खेळाडू देखील चुकलाय, चेंडू सीमा पार, ठोकलाय तो मात्र चौकार आणि पंचांनी इथून रेफर केलंय. चेंडू अबोव दी बेस्ट आहे की नाही याचं चेकिंग इथे केलं जाईल आणि आमचे थर्ड अंपायर इथून पाहणी करतील. एक्झॅक्ट बॉल कुठे लँड होतोय, नो बॉल आहे की नाही याचं चेकिंग इथून होईल आणि डिसिजन तुमच्यापर्यंत येईल. पण 4 धावा आल्या हरेशच्या बॅट मधून. काय खतरनाक शॉट होता. खरं तर फिल्डरला हा चेंडू अडला असता, पण थोडी मिस्टेक झाली, घाईने पुढे आला आणि त्या कारणास्तव हा चौकार आणि डिसिजन या ठिकाणी येईल. नो बॉल आहे की नाही याचं चेकिंग आमची टेक्निकल टीम अंपायर या ठिकाणी करतात. डिसिजन या ठिकाणी पेंडिंग आहे. तर या ठिकाणी डिसिजन येतोय हा नो बॉल असेल. अबोव दी वेस्ट चेंडू नो बॉल असेल आणि सोबत मिळाला चौकार. 5 धावा मालेवाडी टीमला आणि सोबत मिळणार आहे ती मात्र फ्री हिट. नेक्स्ट बॉल वरती फ्री हिट असेल आणि फ्री हिटची एक नामी संधी आहे ती फलंदाज हरेशला. समोर येतो मात्र सुमित. पुन्हा एकदा फ्री हिटच्या बॉलवरती हरेशचा फटका. गॅप मोठा आहे, गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू सीमा पार. हरेश माळीच्या बॅट मधून आलाय. हा लागोपाठचा दुसरा चौकार. खतरनाक बॅटिंग सुरू आहे ती मात्र हरेश माळीची. मालेवाडी संघाच्या धाव संख्येचा जो ओघ आहे तो आता मात्र वाढवत असताना इथून मात्र तिसऱ्या बॉल वरती स्कोर पोहोचलाय तो मात्र 18 या धावा संख्येवरती. एक चुकी घडली सुमित कडून, नो बॉल त्याने टाकला, चौकार हरेशने खेचला आणि त्यानंतर धावांना गती देत असताना 3 बॉल मध्ये स्कोर झालाय तो मात्र 18. पुढे आला होता हरेश, विकेट किपरच्या हातातून चेंडू निसटलाय, धावेचा कुठलाही प्रयत्न नाही, डॉट बॉलनी सुरुवात. खरं तर सुमित इथे थोडासा दुखापतग्रस्त आहे, तरी आपल्या संघासाठी षटक तो हाताळतो. भरपूर वेग आहे त्याच्याकडे, पण आता मात्र थोडी दुखापत असल्या कारणाने मात्र तो कमी धावगतीने अगदी हलवार चेंडू टाकण्याचा प्रयत्न तो सध्या हरेशच्या विरोधात करतो. 4 बॉल स्कोर येतो 18. पुन्हा एकदा चांगला बॉल सुमितचा, खाली राहिलाय चेंडू, अपेक्षित हाईट मिळाली नाही आणि हरेशला इथून मात्र फसवण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो सुमित आणि स्कोर येतो मात्र 18 वरती. लागोपाठचे डॉट बॉल बघता बघता 4 डॉट बॉल या ओव्हर मध्ये खेळलाय तो हरेश माली. डॉट बॉलचं जे पर्सेंटेज सुमितने वाढवलंय ना ते मात्र थोडं फायदेशीर ठरलं नेरल खांडा संघासाठी. हरेशच्या बॅट मधून शेवटच्या बॉल वरती आक्रमण, खेळाडू तिथे सज्ज आहे, पकडली आहे कॅच, मोठी विकेट खात्यात आली. हरेश मालीला इथून केलं आउट. 2 ओव्हरचा खेळ इथून संपलाय आणि स्कोर उभारलाय 2 ओव्हर मध्ये माळेवाडी संघाने. धावा संख्या हरेश माळी इथे आउट होत असताना 9च्या सरासरीने 18. चला नवीन बॅट्समन चाललाय तो मात्र तेजस लेकूरवाले. यश आणि तेजस ही जोडी आता मालेवाडी संघाला एक चांगल्या स्कोअर पर्यंत घेऊन जाईल का? कारण 2 ओव्हर मध्ये 9च्या सरासरीने 18 धावा आहेत. हरेश मालीने 2 चौकार जरूर खेचले, 4 डॉट बॉल आणि शेवटच्या बॉल वरती एक विकेट, म्हणजे मागच्या ओव्हर मध्ये एकूण 5 डॉट बॉल आले
ते मात्र सुमित कडून, आणि तेच खरं तर महत्वाचे ठरले. ते मात्र धावत संख्येवरती थोडासा परिणाम जाणवतोय, कारण चौकार येऊन देखील अवघ्या 9 धावा आल्या ते मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये. आणि आता तेजस आणि यशवरती जबाबदारी मोठी आहे, कारण हा सामना एवढा महत्वाचा आहे. इथे जिंकलात तर मात्र क्वालिफाय मॅचचं तिकीट आहे. आणि मोठ्या प्रमाणात माळेवाडीचे देखील सपोर्टर आलेत. बालेवडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच नंदुशेठ माळी आणि त्यांचे सर्व मित्र परिवार देखील हा सामना पाहण्यासाठी आला. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि 2 ओव्हरचा खेळ संपला, जास्त वेळ घेऊ नका. नेरल खांडा संघ आपल्याला वारंवार आम्ही सूचित करतोय, कारण आम्हाला आज टाइम मॅनेज करायचा आहे. तुमचा खेळ भारी आहे, पण टाइमानुसार जर चाललात तर मात्र तुमचा खेळ उत्तम आहे आणि तो अतिउत्तम होईल ही देखील आम्ही ग्वाही देऊ. पहिलाच बॉल, व्हॉट अ शॉट. पहिल्याच बॉल वरती अग्रेसिव्ह पणा दाखवलाय तो मात्र यश लेकुरवालेने. आणि कर्णधाराचा हा षटकार आलाय मालेवाडी टीमचा. हा धमाका आता तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर. तिसऱ्या ओव्हर मध्ये आलाय. दुसरा बॉल महेशचा डॉट बॉल इथून काढलाय. खरं तर स्कोर मात्र 25-24 वरती जाऊन पोहोचलाय. यश आणि तेजस देखील सातत्याने चर्चा करतो की इथून डॉट बॉल आपल्याला जाऊ द्यायचे नाहीयेत. सिंगल डबल एखादा बाउंड्रीज ने स्कोर आपल्याला सातत्याने पुढे घेऊन जायचा आणि तोच प्रयत्न आहे. यश लेकुरवाल्याचा फटका भारी आहे. यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हर मध्ये यश लेकुरवाल्याने ठोकलाय चौकार. एका टप्प्याखेर बॉल बाउंड्री लाईनच्या पार आलाय चौकार. जमून सारे जीवलग दोस्ती त्यांची आजरा मर. लाईट सामने ठेवले केलंय आयोजन लयच सुंदर. थँक्यू डीजे. गोलंदाज महेश. कर्णधार यश लेकुरवालेचा आणखीन एक ब्लास्ट. वंडरफुल शॉट. सुपरसॉनिक सिक्सर. मालेवाडी संघाच्या बॅटिंगची ताकद. कर्णधार पद घेत असताना ऍज अ बॅटर म्हणून बॅटिंगची ताकद दाखवत असताना यश लेकुरवालेने महेश या गोलंदाजावरती आक्रमण चढवत या षटकामध्ये चौथ्या बॉल पर्यंत स्कोर उभारलाय मालेवाडी संघाने. 34. 2 ओव्हर मध्ये 18 होत्या आणि या 4 बॉल मध्ये टोटल धावा आल्या. 2 षटकार, 1 चौकार, 1 डॉट बॉल. 4 बॉल मध्ये स्कोर आलाय तुम्हाला 16. अशा 34 रन्स. आणि कर्णधार यश लेकुरवालेची इथून धुवाधार बॅटिंग. 5वा बॉल पुन्हा एकदा फटका भारी आहे. लॉंग ऑफच्या दिशेने खेळाडू तैनात आहे. हातात चेंडू येतोपर्यंत एक सिंगल रन इथून मिळेल. सिंगलने स्कोर मात्र 35 पर्यंत पोहोचलाय. मालेवाडी संघ 4 ओव्हरच्या या मॅच मध्ये तिसऱ्या ओव्हरच्या समाप्तीकडे एक चेंडू अवघा बाकी आहे महेशचा आणि 35 धावा फलकावरती आहेत. स्कोर हवा आहे मालेवाडी संघाला, कारण ही मॅच खूप महत्वाची. इथे जिंकला तर क्वालिफाय मॅचचं तिकीट आहे. आणि असलपाडा संघ जो क्वालिफाय मॅच मध्ये ग्रुप ए मधून पोहोचलाय त्या संघाच्या विरोधात ती क्वालिफायची मॅच असेल. गोलंदाज तयार. शेवटचा बॉल होता तेजससाठी. खरं तर थोडं सरप्राईज केलं आणि इथून मात्र ओव्हर समाप्त झाली आणि आदरणीय असलपाडा गावचे दशरथजी शिंदे साहेबांचं आगमन या ठिकाणी होतं. मी विनंती करतो दशरथजी शिंदे साहेबांना, साहेब आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यावं. दोस्ती चषकामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 3 ओव्हर मालेवाडी टीमचा स्कोर आहे 35. 35 धावा फलकावरती आहेत. लास्ट ओव्हर इथून आता कोणत्या गोलंदाजाकडे चेंडू सोपवायचा हा खरं तर प्रश्न असेल ज्या हनुमान नेरळ खांडा टीमला. आणि रिक्वेस्ट असे की लवकरात लवकर आपण बॉलरची चॉईस करा आणि लगेच ओव्हरला सुरुवात करा, कारण 4 ओव्हर आणि 20 मिनिटांमध्ये आपण त्या ओव्हर कंप्लीट केल्या पाहिजेत. त्या कारणास्तव 3 षटके अगदी बरोबर वेळेनुसार आपण टाकली, त्याबद्दल नेरळ खांडा टीमचं कौतुक आहे. आणि शेवटच्या ओव्हरला देखील आता इथून सुरुवात करत असताना आणि खरं तर मालेवाडी टीमचं लक्ष असेल ॲज अ कॅप्टन म्हणून, ॲज अ बॅटर म्हणून यश लेकुरवालेच्या बॅटमधून आता या शेवटच्या ओव्हरमध्ये धावा कशा येतील, कारण स्कोर 35 पर्यंत म्हणजे 50शी पार घेऊन जाण्याची मोठी संधी. आणि असलपाडाचे आदरणीय दशरथजी शिंदे साहेबांचं आगमन. साहेब आपलं सहर्ष स्वागत. आणि खरं तर मजा येईल या मॅच मध्ये जर 50शी पार स्कोर गेला.
आदरणीय दशरथजी शिंदे साहेबांचं आगमन या ठिकाणी होते. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. लास्ट ओव्हर मध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्क वरती आलाय. तो मात्र स्वप्नील अंतिम षटकाचा प्रारंभ करत असताना पहिलाच बॉल हवेत आहे. खेळाडू नाहीये त्या रिजन मध्ये. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चेंडू पडलाय. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. 2 धावा इथून पूर्ण. चांगली प्लॅनिंग आहे, चांगली प्लॅनिंग आहे. सातत्याने यश लेकूरवाले स्ट्राईक घेतोय आणि स्कोर मात्र 37 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. 37 मध्ये एकट्या यशच्या बॅटिंगचा जर आपण विचार केला तर त्याच्या बॅटमधून 2 षटकार, 1 चौकार, 2 दुहेरी, 2 सिंगल अशा जवळपास 22 धावा एकट्या यश लेकूरवाल्याच्या आहेत. फटका भारी आहे. फिल्डिंग इथून मात्र दमदार प्रयत्न झाला आणि तिथून मात्र बॉल कॅरी होईल. दुसऱ्या धावेचा कॉल. धावलाय तेजस वेगाने. 2 धावा कंप्लीट. सर्व खेळाडूंना मुवमेंट देणारी बॅटिंग सध्या यश लेकूरवाल्याची. स्कोर मात्र 2 बॉल मध्ये 2 दुहेरी आल्या. स्कोर झालाय तो 39. शेवटची ओव्हर प्रगतीपथावरती आहे. 4थ्या षटकाचा इथून मात्र भरपूर समाचार घ्यायचा आहे आणि त्यासाठी प्रयत्न आहे ते मात्र यश लेकूरवालेचे. गोलंदाज तयार. स्वप्नील. यश लेकूरवाल्याच्या बॅट मधून फटका. स्वीपर मध्ये खेळाडू तैनात आहे पण कॅच ड्रॉप आणि पुन्हा एकदा दुहेरी धावा. 3 बॉल आणि लगातार 3 बॉल वरती दुहेरी 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 अशा 6 धावा आल्या आणि स्कोर पोहोचलाय तो मात्र 41 या धावा संख्येवर. 3 बॉल 41 धावा आपल्या संघासाठी कर्णधार म्हणून जबरदस्त इनिंग खेळतोय. आणि यानंतर होणारी मॅच असेल कानोर बॉयज आणि त्याचबरोबर निखिल 11 बेळवली हा संघ यानंतर फाईट करेल. फुलटॉस आहे. तेजस यशच्या बॅट मधून आलाय. मिड विकेटला चौकार. खतरनाक बॅटिंग साकारतोय यश आणि स्कोर या चौकाराने पोहोचलाय तो मात्र 45. आले जमून सारे जिवलग दोस्ती त्यांची. 4 चेंडू आणि 45 धावा. स्वप्नील एकही डॉट बॉल नाहीये या ओव्हर मध्ये. फटका भारी आहे. पुन्हा एकदा यशच्या बॅट मधून हवाई हल्ला. कॅच ड्रॉप. पुन्हा मिस्टेक. पुन्हा 2 धावांचा प्रयत्न. 2 धावांनी स्कोर आता मात्र 47. 47 धावा मालेवाडी संघाच्या. प्रत्येक येणारी कॅच मात्र इथे ड्रॉप झाली आणि त्या कारणास्तव यश लेकूरवालेला सातत्याने मिळालेली संधी आणि त्या संधीचं केलेलं सोनं मालेवाडी संघाचा स्कोर येतो 47. चला यानंतर मी विनंती करेल आराध्य 11 कानोर बॉयज आणि निखिल 11 बेळवली या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉस साठी उपस्थित राहायचं. निखिल 11 बेळवली आणि आराध्य 11 कानोर बॉयज. क्लीन बोल्ड. बॅटर आउट. विनंती करेल की आपण स्टेज वरती येऊन निखिल 11 बेलवली संघाचे संघ मालक ज्यांनी आज संघ पुरस्कृत केलाय ते निखिल शेठ पाटील यांना विनंती करेल की साहेब आपण स्टेज वरती येऊन आसनस्थ व्हावं. आणि पहिल्या डावाचा खेळ संपलाय. 4 ओव्हर मध्ये स्कोर उभारलाय तो मात्र 47 आणि 48 धावांचं टार्गेट असेल जय हनुमान नेरल खांडा या संघाला. 48 टू विन अशी सिच्युएशन. आणि मी विनंती करतोय प्रवीण पवार यांना की आपल्या शुभ हस्ते अस्सलपाडा गावचे आदरणीय दशरथजी शिंदे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करावा. कॅमेरामॅनला रिक्वेस्ट आहे की स्टेज आपण कव्हर करावा जिथे पाहुण्यांचा सन्मान आदरणीय सन्माननीय प्रतिष्ठित व्यक्तिमत्व अस्सलपाडा गावचे दशरथजी शिंदे साहेबांचं इथे स्वागत करत असताना प्रवीण पवार दादा यांच्या शुभ हस्ते दशरथजी शिंदे साहेबांचं सहर्ष स्वागत. आणि त्यानंतर निखिल 11 बेलवली संघाचे संघ मालक भोकरपाडा ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य निखिल शेठ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सत्कार नवीन कराले दादा यांच्या शुभ हस्ते आपण निखिल शेठ पाटील बेलवली टीमचे आज पॅकर आहेत आणि दादांचा सन्मान आम्ही या व्यासपीठावरती करतोय. नवीन कराले दादांना विनंती करतोय की आपण या संघ मालकांचा
अतिशय आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक सन्मान या ठिकाणी करावा. तसेच भोकरपाडा गावच्या आदरणीय करण शेठ पाटील यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल आज निखिल 11 बेळवली नावाने जो संघ खेळतोय त्या संघाचे पुरस्कर्ते भोकरपाडा ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य निखिल शेठ पाटील यांचा सन्मान होत असताना नवीन कराळे दादांच्या शुभ हस्ते. त्यानंतर करण शेठ पाटील, करण दादा आपला देखील सन्मान आम्ही या ठिकाणी करतो. आपलं सहर्ष स्वागत. मी विनंती करेल नवीन दादा की आपण करण पाटील दादांचा देखील सत्कार या ठिकाणी करावा. त्याचबरोबर आराध्य 11 कानोर बॉईज संघाचे कर्णधार आपण आला असेल तर आपण देखील या, आणि निखिल 11 बेलवलीचे कर्णधार आपण देखील आला असेल तर आपण लगेच टॉस करणार आहोत. आपण करण पाटील दादांचा सत्कार प्रवीण पवार दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करतोय. सहर्ष स्वागत आहे. खरं तर निखिल पाटील दादा आणि त्याचबरोबर करण दादा पाटील यांनी आज बेलवली संघाला पुरस्कृत केलंय. आणि सागर आगिवले यांनाही विनंती करतो, सागर आगिवले दादा आपणही स्टेजवरती यावं. आपण पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. प्रवीण दादा मी दशरथजी शिंदे साहेबांना विनंती केलं की पुढील मॅचचा टॉस साहेब आपण करावा. 48 धावसंख्येचं लक्ष इथून असणार आहे. तर आपण टॉस कडे जाऊया, जिथे मात्र निखिल 11 बेळवली आणि आराध्य 11 कानोर बॉईज दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एका बाजूला आदित्य, एका बाजूला कर्णधार जितू, आणि दोन्ही कर्णधारांच्या समक्ष मात्र दशरथजी शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस आपण करतोय. आजच्या आदरणीय संजयजी घाटे साहेबांचं देखील आगमन होतंय. संजयजी घाटे साहेब आपणही व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. टॉस इथून आपण करतोय दशरथजी शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते, आणि टॉस जिंकलाय तो मात्र आराध्य 11 कानोर बॉईज टीमने. कॅप्टन आपला डिसिजन बॉलिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय, आणि या दरम्यान आपण संजयजी घाटे साहेबांचा सत्कार स्टेजवरती या ठिकाणी करतोय. कॅमेरामॅन प्लीज मूव्ह युअर कॅमेरा टुवर्ड्स द स्टेज. आणि संजयजी घाटे साहेबांचा सत्कार नवीन कराळे दादा यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. मनपूर्वक स्वागत दोस्ती चषक 2025 मध्ये संजयजी घाटे साहेबांचं. पुढील मॅचचा नाणेफेक इथून संपन्न झालाय, जिथे मात्र आराध्य 11 कानोर बॉईज टीमने टॉस जिंकलाय. प्रथमतः बॉलिंग करण्याचा निर्णय इथे स्वीकारलाय, आणि बॅटिंग असेल ती निखिल 11 बेलवली. चेंडूचा पुरवठा करा, बॉल इथून पाठवा आपण, आणि 48 धावांचं लक्ष इथून असणार आहे ते मात्र जय हनुमान नेरल खांडा या टीमला. आणि या ऐकूया आवाज सेकंड इनिंग मध्ये योगेश ढोळे सरांचा. या सर कॉम्बॉक्स मध्ये आपलं स्वागत आहे. ठिकाणी मिनू दादा साळवी या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि दादांचा सत्कार या ठिकाणी आम्ही करतोय. मिनू साळवी दादांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी अतिशय मानाने सन्मानाने प्रवीण दादा पवार यांच्या शुभ हस्ते मिनू दादा आपला सन्मान आम्ही करतोय. खरं तर आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की आमच्या निमंत्रणाखातर आमच्या क्रीडा स्पर्धेला आपण सर्वजण या ठिकाणी दोस्ती चषकामध्ये आलात. त्याबद्दल मिनू दादांचं देखील आम्ही प्रवीण दादा पवार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. मॅचला इथून सुरुवात होईल. 48 टार्गेट आहे ते मात्र जय हनुमान नेरल खांडा टीमला. आणि ऐकूया आवाज योगेश ढोळे सरांना. ओव्हर टू योगेश ढोळे सर. थँक्यू अजय सर, थँक्यू. जाऊया सेकंड इनिंग मध्ये, जिथे आपण पाहताय आता इथून धाबा बनवायचे आहेत ते नेरल खंडा टीमला 48 धाबा, 4 ओव्हरमध्ये 48 धाबा. अगदी मागच्या मॅच मध्ये आपण पाहताय 5 ओव्हरमध्ये 44 बनवायच्या होत्या आणि ते धाबा चेस केल्या होत्या. पहिलाच बॉल अगदी आपण पाहताय आउटसाइड लेग स्टंप पंच इथून सांगतात व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव इथून अगदी आपण पाहताय. सन्माननीय रवींद्रजी शेंडे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील दोस्ती चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. इथे यू मिस आय विल डेफिनेटली हिट. दांडी गुल फलंदाज बाद.
आमच्या बेकरे ग्राउंडवर 48 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे नेरलखांडा टीमला आणि इथून पहिला क्रमांकाचा फलंदाज बाद झालाय सुमित. सलामीचा सन्माननीय सागरजी आगिवले भोकरपाडा या ठिकाणी उपस्थित झाले. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील दोस्ती चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. प्रत्येक येणाऱ्या मान्यवरांचा यथोचित मान आणि सन्मान करणारी ही स्पर्धा आपण पाहताय. दोस्ती चषक 2025 सर्वांचं सहर्ष स्वागत. पुनश्च एकदा दोस्ती चषक 2025 पर्व पहिल्यामध्ये. नेक्स्ट बॉल पुनश्च एकदा आपण पाहताय तेजस. पुनश्च एकदा अगदी आपण पाहताय आउटसाइड लेग स्टंप. पंच सांगतायत हा देखील स्क्वेअर बॉल आहे. अगदी आउटसाइड लेग स्टंप व्हाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल खऱ्या अर्थानं डिलिव्हर्ड केला होता याचा अगोदरचा जिथे विकेट आली होती आपण पाहताय सुमित या फलंदाजाची. आणि 48 धावसंख्येचा बचाव करायचा आहे ना इथून मालेवाडी टीमला तर सुमितची विकेट ही फार महत्त्वाची होती. कारण की मागच्या मॅचमध्ये सुमितनं जो स्टार्ट मिळवून दिला होता एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली होती. परंतु तो अगदी आपण पाहताय ना 0 या धावसंख्येवरती इथून परतला. 2 धाबा धाव फलकावरती. पुनश्च एकदा फुलं लेनचा बॉल अगदी आपण पाहताय इनर एज घेत पाठीमागे बॉल निघाला होता. त्या ठिकाणी फ्लाइंग स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाब इथून कंप्लीट झाली आहे ती नेरलखांडा टीमची. धाबा धाव फलकावरती 3 बनवायच्यात 48. अगदी पहिल्या 2 बॉलमध्ये 3 धाबा धाव फलकावरती आल्या. 2 अवांतर चेंडू फेकलेत गोलंदाज तेजसनं. कमालीची गोलंदाजी करतोय. 2 चेंडू अगदी अवांतर आले. त्यानंतर एक विकेट आली सुमितची. त्यानंतर अगदी आपण पाहताय या चेंडूवरती सिंगल आली आहे. पहिल्या षटकामध्ये जे पॉवर प्लेचं षटक आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी राहिली आहे. पुन्हा एकदा इथून पंच सांगतायत आणखीन एक व्हाईट बॉल आणि एक्स्ट्राची धाव इथून जरूर पाहायला मिळेल. हे खऱ्या अर्थानं आपण पाहताय राहिलं गोलंदाज तेजसचं जिथे त्यानं 2 चेंडू अप्रतिम फेकलेत त्याच्यामध्ये एक विकेट मिळवली आहे. एक सिंगल आली आहे. परंतु 3 बॉल इथून त्यांना अवंतर फेकलेत. तुम्हाला 48 धावा बचाव करायचा आहे. जरूर तुम्ही विकेट इथून मिळवताय परंतु अशा प्रकारचे धाबा तुम्ही खर्चच करू शकत नाहीयेत. चांगला बॉल यावेळी लाईन अगदी आपण पाहताना आउटसाइड ऑफ स्टंप ठेवली. थोडासा मागे देखील टाकला होता. तिथून बॉल सरळ यष्टीरक्षकाकडे निघाला. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो. बरेचसे प्रश्न विचारले गेले या बॉलवरती देखील आपण पाहताय. फलंदाज किशोर जो स्ट्रायकिंग एंडवरती आहे 3ऱ्या क्रमांकावरती. थोडेसे चेंजेस आपल्याला पाहायला मिळालेत यावेळी बॅटिंग लाईनअप मध्ये नेरलखांडा टीमकडनं. यावेळी ऑन साईडला गॅपमध्ये बॉल केला आहे. क्षेत्ररक्षक अगदी वेगानं आलेत. तोपर्यंत एक सिंगल धाव इथून कंप्लीट होताना पाहायला मिळते. या बॉलवरती देखील आपण पाहतोय सिंगल आली आहे. सिंगलनं धावा धाव फलकावरती आपण पाहू शकता या ठिकाणी 5 धावा धाव फलकावरती पाठलाग चालू आहे. 48 धाव संख्येचा. सुरुवात चांगली करावी लागेल. पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. पॉवर प्ले मध्ये तुम्ही मोठे फटके जर मारले तर या धावसंख्येचा पाठलाग होताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. परंतु तिथे चांगली गोलंदाजी आहे तेजस या गोलंदाजाची. आणखीन एक आउटसाइड लेग स्टंप. थोडीशी व्हेरिएशन आणतोय तो गोलंदाजीमध्ये परंतु अगदी आपण पाहताना की लेग स्टंपला इथून मिस करतोय आणि तिथे मात्र सातत्यानं व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. अगदी आपण पाहायला गेलं तर आतापर्यंत 8 बॉल त्यानं फेकलेत. त्याच्यामध्ये 4 अगदी अव्वंतर आपल्याला पाहायला मिळालेत. धावा धाव फलकावरती 6. बॅटच्या साह्यानं अवघ्या 2 धावा आल्यात परंतु 4 धावा या व्हाईटच्या साह्यानं आल्यात. यावेळी अगदी आपण पाहतोय मिस टायमिंग हवेमध्ये. क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवर आहेत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर तोपर्यंत अगदी आपण पाहताय एकच धाबेतून आपल्याला पाहायला मिळते. एका धाब्यानं जर पाहायला गेलं तर 7 धावा धाव फलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मालेवाडी टीम कडनं. तेजस हा गोलंदाज मोठे फटके मारू देत नाहीये परंतु त्यानं व्हाईट बॉल फेकले. 4 धावा धाव फलकावरती 7. इथे टॉफीस लागली आहे. क्षेत्ररक्षकानं इथे मात्र आपण पाहतोय झेल कॅरी केला फ्लाइंग स्लिपला. यष्टीरक्षकानं झेल सोडला होता परंतु फ्लाइंग स्लिपला त्या ठिकाणी झेल कॅरी झाला. आणखीन एक आदरा मिळतोय तो 48. थँक्यू डीजे. धन्यवाद. या ठिकाणी मान्यवर उपस्थित झालेत.
सन्माननीय शिवसेना विभाग प्रमुख कालूरामजी पाटेकर आणि त्याचनंतर शाखा प्रमुख भाऊ ठाकरे या ठिकाणी उपस्थित झालेत. साहेबांचं आपण दोस्ती चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत करूया. बरेचसे मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहतात. बरीचशी चर्चा या स्पर्धेची आपण पाहताय या संपूर्ण विभागामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण रायगड ठाण्यातील टीम आपण या स्पर्धेमध्ये खेळताना पाहताय आणि धाबा इथून आपण पाहताय 48 बनवायचे आहेत. त्या नेरलखांडा टीमला आतापर्यंत संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 7, परंतु 2 महत्त्वपूर्ण जे फलंदाज आहेत जिथे सुमित आणि त्याच्या साथीनं स्वप्नील हे 2 फलंदाज इथून खऱ्या अर्थानं परतलेत. एक चांगला मोठा टार्गेट तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. अशा वेळी सलामीच्या जोड साखळीचं यावेळी ऑन साईडला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन मध्ये ताण त्या ठिकाणी झेल कॅरी केली आहे. आणखीन एक आद्रा मिळतोय नेरलखांडा टीमला. फलंदाज मैत्रीच्या चक ठेवला या भव्य दिव्य बक्षीस मैत्रीच्या चक ठेवला या भव्य दिव्य बक्षीस मैत्रीच्या चक ठेवला या भव्य दिव्य बक्षीस मैत्रीच्या चक ठेवला या भव्य दिव्य बक्षीस. आपण पाहता विकेट आली आणि विकेटनं अगदी आपण पाहता पूर्णपणे प्रेशर झालं आता नेरलखांडा टीमवरती. आणि दोस्ती चषक 2025 पर्व पहिल्यामध्ये ज्यांचं आम्हाला विशेष सहकार्य या स्पर्धेमध्ये लागलं आहे ते आमचे सन्माननीय रमेशजी पंढरीनाथ लदगे, माजी सरपंच अस्सल, त्यानंतर रुपेश कोंडे माजी सदस्य अस्सल, त्यानंतर सन्माननीय दगडूशेठ कराले, राजू मधुकर कराले, विठ्ठल ठोंबरे अस्सलपाडा, त्यानंतर भाऊशेठ ठाकरे अस्सलपाडा, त्यानंतर कालूराम पाठेकर अस्सलपाडा अस्सल, त्यानंतर जयेंद्र पांडुरंग कराले माजी सदस्य मानगाव ग्रुप ग्रामपंचायत या सर्वांचं, त्यानंतर नंदकुमार शेंडे यांचं सहकार्य आम्हाला या स्पर्धेमध्ये लागलंय. सन्माननीय श्यामजी देशमुख कानोर बॉईजचे पुरस्कर्ते या संघाचे पुरस्कर्ते साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. या बॉलवरती सिंगल आली आहे सागरच्या बाटमधून आपण पाहता. आता इथून जर पाहायला गेलं तर नेरलखांडा टीमला एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. इथून पार्टनरशिप बिल्डअप होणं फार गरजेचं राहील या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल, कारण की प्रामुख्याचे 3 फलंदाज इथून परतलेत. यावेळी लॉप केलाय बॉलला, बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. इथे आलाय फलंदाज शशी धन्यवाद. या षटकारांना आता धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. 14 धावा धाव फलकावरती या फटक्यांची गरज होती. प्रेशर झालं होतं खऱ्या अर्थानं. आपण पाहताय नेरलखांडा टीमवरती विकेट आल्या होत्या, धावा येत नव्हत्या, संघर्ष चालू होता, परंतु शशिकांत जसा स्ट्राईकवरती आला त्याच्या बॅटमधून हा षटकार. पुन्हा एकदा अगदी आपण पाहताय यावेळी कॅपमध्ये केला लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून बॉल चाललाय अगदी ब्लॅक स्क्रीन वरती. इथे आलाय शशिकांतच्या बॅटमधून हा चौकार. दोस्ती त्यांची आजरा मर लाईट सामने ठेवले केलंय आयोजन लयच हो सुंदर. आरे गाजतोय दोस्ती चषक आमच्या बेकरे ग्राउंडवर. आरे गाजतोय दोस्ती चषक आमच्या बेकरे ग्राउंड. थँक्यू. चला स्पीडअप करा. धावा धाव फलकावरती आपण पाहता या ठिकाणी 18 धावा धाव फलकावरती आल्यात. या षटकातील 4 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावरती यश हा गोलंदाज आपण पाहताय. पहिल्या बॉलवरती विकेट,
त्यानंतर सिंगल, त्यानंतर अगदी आक्रमण पाहायला मिळालं ते फलंदाज शशिकांत या फलंदाजाचं. मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहतोय थोडंसं प्रेशर झालं होतं, मिडल ऑर्डरमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता आणि त्यानंतर त्याच्या बॅटमधून आलेला षटकार आणि तो प्रेशर कमी झाला आणि तिथून मात्र ती धावसंख्या चेस झाली होती. एक चांगली बॅटिंग केली होती मागच्या मॅचमध्ये, 6 बॉलमध्ये 20 धावा बनवल्या होत्या शशिकांत या फलंदाजानं आणि तिथून ती मॅच सोडली होती आणि आता मात्र ही स्टार्ट करतोय या इनिंगला. 2 बॉलमध्ये अगदी 10 धावा त्याच्या बॅटमधून, 18 धावा या धावफलकावरती आल्यात. पुन्हा एकदा ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे, थोडेसे मागे राहिले, दूरवर राहिले, एफर्ट चांगले पाहायला मिळाले. फेकी थोडीशी खराब आहे परंतु बॅकअपला त्या ठिकाणी आहेत. माहिती होतं की इथून स्ट्राईक जर मिळाली शशिकांतला तर दाबा येतील, त्याला नॉन स्ट्राईक वरती ठेवायचं होतं. स्ट्रायकिंग एंड वरती फेकी झाली, बॅकअपला चांगला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले क्षेत्ररक्षक. एकच धाबेतून आपण पाहत आहे धावा धावफलकावरती आपण पाहू शकता 19 धावा या धावफलकावरती आहेत. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे या षटकातील. आपण पाहताय 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. 19 धावा धावफलकावरती बनवायचे 48. फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केला, क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग, एक तर कंप्लीट झाली आहे, दुसरीचा प्रयत्न परंतु नकार दिला. एकच धावेतून पाहायला मिळतीये. क्षेत्ररक्षकाचं खऱ्या अर्थानं कौतुक करूया, कारण की ज्यावेळी अगदी आपण पाहतो ना बॉल ग्राउंड वरती पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स देखील घेतो, अशा वेळी स्वतःला स्ट्रेच करतात, फ्लाइंग जेट सारखं हवेमध्ये उडी मारतात, बॉलला स्टॉप करतात. धावा धावफलकावरती आपण पाहताय 20 धावा धावफलकावरती आल्यात. 10च्या सरासरीनं या धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात प्रति षटक. बनवायच्या तुम्हाला 4 ओव्हरमध्ये 48 आहेत, म्हणजे आता 12 बॉलमध्ये तुम्हाला अजूनही 28 धावा बनवायच्यात. वसंतजी पालकर मानगाव यांचं आगमन झालं, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. आणि खऱ्या अर्थानं जे रेलिंगच्या साईडला जे आमचे लाडके प्रेक्षक बसले त्यांनी जी पट्टी हातामध्ये धरली आहे ती पट्टी सोडा मित्रांनो. थँक्यू. 2 ओव्हरमध्ये धावा आल्या त्या अगदी आपण पाहताय 20, अजूनही 2 ओव्हरमध्ये बनवायचे आहेत ते 28-48चं टार्गेट आहे. जय हनुमान नेरल खांडा टीमच्या अगेन्स्ट. शशिकांत अजूनही मैदानावरती आहे, त्याच्या साथीनं आपण पाहताय सागर. 3 बॉलमध्ये 11 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत आपण पाहताय शशिकांत आणि 2 बॉलमध्ये 2 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत ते सागर. 48चा पाठलाग करत असताना गोलंदाजीसाठी आपण पाहताय विलास. ऑन साईडला गॅप मध्ये फटका केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलेत वेगानं, तोपर्यंत एक सिंगल तिथून पाहायला मिळेल. कारण की आता स्ट्राईक देखील आपण पाहताना या ठिकाणी शशिकांतला अभिया आता जास्तीत जास्त स्ट्राईक त्याच्याकडे कशी राहील हे देखील पाहिलं जाईल. कारण की या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल नेरलखांडा टीमला तर शशिकांत हा जास्तीत जास्त स्ट्राईकवर असणं फार गरजेचं राहील. कारण की त्याच्या बॅटमधनं खऱ्या अर्थानं मोठ्या फटके आलेत, मोठ्या धावा आल्यात आणि आता धावसंख्या जर पाहायला गेलं तर अगदी आपण पाहताय या ठिकाणी 21 या धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चला जास्तचा वेळ घेतला जातोय, वेळ फार कमी आहे आपल्याकडे आजच्या रात्रीमध्ये. ऑन साईडला पुन्हा एकदा फटका हवेमध्ये, मिस टायमिंग, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगानं आलेत. सिंगल तर कंप्लीट झाली, काय मिळणार दुसरी? यष्टी रक्षकांना चुकी केली आहे आणि त्याचंच रूपांतर अगदी आपण पाहताय 2 धावेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहताय ना डेंजर एंड झोनकडे धावत होता शशिकांत, यष्टी रक्षकानं त्या ठिकाणी बॉल हातातून सोडला आणि 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. 2 धावांना आपण पाहू शकता धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्या 23. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिल्या 2 बॉलमध्ये विलास यांनी धावा खर्च केल्या 3. आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते 10 आणि धावा बनवायचे आहेत. ऑन साईडला पुन्हा एकदा फटका हवेमध्ये, मिस टायमिंग, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक शशिकांतला देखील परतावा लागेल.
9 बॉल आणि अजूनही 26 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 9 बॉल आणि 26 धावा, 23 धावा धाव फलकावरती आहे. टार्गेट 48 या धावसंख्येचं आपण पाहत आहे. जय हनुमान नेरल खांडापाडा या टीमच्या अगेन्स्ट 4 ओव्हरची ही मॅच. ऑन साईडला ताकदीचा वापर, बॉल हवाई सफर, बॉल चाललाय सीमा पार, आल्या आल्या समीरच्या बाट मधून हा बिग हिट, बिग षटकार. गावात झकास नाईट क्रिकेट सामने सोंडीच्या मैदानी झकास मैत्रीच्या चक ठेवलाया भव्य दिव्य बक्षीस थँक्यू डीजे, थँक्यू. या षटकारानं धावा धाव फलकावरती आपण पाहता 29. आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते 8 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 20. विलासजी कराले यांच्याकडून आणखीन 2 षटकार आले. तर 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं, परंतु इथे सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. या सिंगल धावांना धावफलक आपण पाहू शकता जाऊन पोहोचलाय ते 30 वरती. 30 धावा धावफलकावरती आल्यात. म्हणजे आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते 7 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 18. 30 धावा धावफलकावरती, येणारे बॉल इथून शिल्लक आहेत ते 7, धावा बनवायचे ते 18. 48चं टार्गेट आहे. 7 बॉल 18 धावसंख्येची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहताय विलास. इथून अगदी आपण पाहतोय बॅक टू द बॉलर, हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू होता, परंतु पाठीमागे पाठवलाय समीर या फलंदाजानं सागरला. आता 6 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज आहे, परंतु स्टॅकिंग एंडवरती आपल्याला इथून पाहायला मिळेल तो समीर ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. 6 बॉल 18 धावसंख्येची गरज. चला लगेच फिल्डिंग सेट करून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. सन्माननीय कृष्णा मारुती शेंडे अस्सलपाडा, सन्माननीय कृष्णा मारुती शेंडे अस्सलपाडा साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत. दोस्ती चषक 2025 कृष्णा मारुती शेंडे अस्सलपाडा, आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष स्वागत. दरम्यान 6 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज आहे. ऑन स्ट्राईक आपण पाहताय फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो समीर, ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं क्षमता आहे इथून देखील मॅच फिनिश करण्याची, ज्यानं ताकद दाखवली आहे. त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय, परंतु शेवटच्या षटकामध्ये आपण पाहताय गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज अमर मालेवाडी टीमकडनं. 6 बॉल 18 धावसंख्येची गरज. हलक्या हातानं, कमी गती नव्हता. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होते. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न वेगानं धावलेत आणि 2 धाबा इथून सहजरित्या कंप्लीट होतात. म्हणजे आता समीकरण बदलेल. येणारे 5 बॉल 16 धावसंख्येची गरज. धावा धावफलकावरती आपण पाहता या ठिकाणी 32 धावा धावफलकावरती आहेत. 5 बॉल आणि आता 16 धावसंख्येची गरज आहे. एक एक बॉल आणि एक एक रन या मॅच मध्ये फार निर्णायक आहे. पाच बॉल आणि आता 16 धावसंख्येची गरज. पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव आली. थोडंसं कमी गतीने टाकला होता. बॅक ऑफ द हँड आपण पाहता. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीप मध्ये 2 धावा इथून पाहायला मिळाल्या. आणखीन एक चांगला बॉल. इथे मात्र चुकी झाली आहे. समीरने देखील स्ट्राईक सोडली आहे. सागर अगदी 9 सेकंड वरून धावत आले होते, परंतु समीरने देखील स्ट्राईक सोडली आहे. आणि आता पंच इथून सांगतायत सर कोणता फलंदाज बाद आहे. ओके, सागर हा फलंदाज इथून बाद असेल.
बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय दाखल होतील 7व्या क्रमांकावरती वैभव. आता इथून येणारे 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये धाबा बनवायचे आहेत त्या 16. 3 मोठे फटके तुम्हाला मारायचे आहेत. 2 मोठे फटके आले तरी या मॅचमध्ये मजा येईल. अगदी या सुरुवातीच्या 2 बॉलवरती जर का 2 मोठे फटके आले तर मात्र या मॅचमध्ये आपल्याला अगदी मजा येईल. परंतु ते 2 मोठे फटके येतील का हे देखील पाहावं लागेल. 4 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज. चला चला फिल्डिंग लगेच सेट करून घ्या. चार बॉल आणि 16 धावसंख्येची गरज आहे. वैभव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याच्या साथीनं आपण पाहत आहे समीर. हे दोन्ही फलंदाज इथून आपल्याला पाहायला मिळत आहेत. या 48 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मालेवाडी टीम, नेरल खांडा टीम आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे. ते 32 या धावसंख्येवरती. सन्माननीय देवदासजी भगत बदलापूरचे ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. एका दाबानं जास्तीचा फरक पडणार नाही आहे मालेवाडी टीमला. एक सिंगल दाब इथून आली आहे. एका दाबानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचले 33. येणारे बॉल आता इथून शिल्लक असतील ते 3 धाबा बनवायचे त्या 15. स्ट्राईक रोटेशन झालंय जरूर, कारण की आता स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहता या ठिकाणी समीर पाहायला मिळेल. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला. आणखीन आपल्याला षटकार इथून त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतील का की त्याच्या विपरीत इथून मात्र अगदी आपण पाहताय अमर इथून त्याच्या विरोधामध्ये चांगली गोलंदाजी करतील. या 3 बॉलमध्ये बरंचसं काही आपल्याला पाहायला मिळेल. हे शेवटचे 3 बॉल आहेत ना, ते निर्णायक बॉल आहेत. या मॅचचं रिझल्ट त्याच्यावरती अवलंबून आहे. आउटसाइड डी ऑफ स्टंप व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव आली आहे. आता या धाबांना आपण पाहताय 34 धाबा धाव फलकावरती. येणारे बॉल आता इथून शिल्लक असतील 3 धाबा बनवायचे ते अगदी आपण पाहताय 14. 3 बॉल 14 धावसंख्येची गरज. 2 मोठे फटके इथून खऱ्या अर्थानं हवेत ते नेरल खांडा टीमला. ते 2 मोठे फटके येणार का इथून आपण पाहताय समीर हा फलंदाज 2 मोठे फटके लगावणार का, हे सर्व काही आपल्याला या बॉलवरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. यावेळी मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता. टायमिंग जुळलं नाही. हवेमध्ये मिस टायमिंग स्वतः यष्टीरक्षक चेंडू खाली आलेत आणि इथून आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळतीये ती नेरल खांडा टीमची. अजूनही 2 बॉल बाकी आहेत आणि धाबा बनवायचे आहेत. ते अगदी आपण पाहताय 15. 2 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय हरेश 8व्या क्रमांकावरती दाखल झाला. आणखीन एक चांगला बॉल डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पक्कड निर्माण केली या मॅचमध्ये मालेवाडी टीमनं. काही दर्जेदार खेळ पाहायला मिळाला आहे मालेवाडी टीमकडनं. प्रथम सत्रामध्ये बॅटिंग केली, धाबा बनवल्या. अगदी आपण पाहता या ठिकाणी 47 आणि 48 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं आणि त्या धावसंख्येचा बचाव करत असताना चांगली गोलंदाजी राहिली. दरम्यान हा फटका चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. उशिराने हा फटका पाहायला मिळाला. इथून मॅच जिंकले आपण पाहताय ते मालेवाडी टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम नेरल खांडा. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मालेवाडी टीमला देखील आपण नेक्स्ट मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आणि दरम्यान आपण मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण करतोय. मी सन्माननीय दिनकरजी तलपे साहेबांना विनंती करेन की सन्माननीय कालूरामजी पाटेकर साहेबांचा या मुख्य व्यासपीठावरती सन्मान करायचा आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 14 बॉलमध्ये ज्यानं 32 धाबा बनवल्या तो यश ठरलाय.
या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि त्याच नंतर मी सन्माननीय संदीपजी शेंडे साहेबांना विनंती करेन की सन्माननीय भाऊजी ठाकरे शिवसेना शाखा प्रमुख यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे.